श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे गुरुस्पर्श आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे दत्त जयंती 26 डिसेंबरला येत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर या दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंती का साजरी केली जाते आणि कोणत्या सेवा केल्या जातात ते आता आपण पाहणार आहोत. दत्त श्री गुरूंचे करूया ध्यान वंदू चरण प्रेम भावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले मनहे न्याले भक्ती डोही. अनुसया उदरी धन्य अवतार केलासे उद्धार विश्वाचा या. माहूर गडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा. चैतन्य जोडी विराजे काकेत गायीच्या सेवेत मन रमी. 24 गुरूंचा लाविला शोध घेतला से बोध विविध गुणी. तर दत्त जयंती का साजरी केली जाते ते आता आपण पाहणार आहोत. तर दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे दत्त जयंती ज्याला दत्तात्रय जयंती असे म्हटले जाते, हा एक हिंदू सण आहे जो ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेव शिव यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्र रूप असलेली हिंदू देवता दत्तात्रेय दत्त यांच्या जन्मदिवसाचा हा उत्सव साजरा करतो. संपूर्ण देशातच नव्हे तर विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे साधारणपणे डिसेंबर महिन्यात हा दिवस साजरा केला जातो. तर यावर्षी 26 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. तर तत्पूर्वी आपल्या गुरुस्पर्श चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तर दत्त जन्माची अनेक कथा प्रचलित आहेत. तर दत्त जन्माच्या कथा कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच याचा बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली व देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली. श्री दत्त जन्माची आणखी एक कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली आणि अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्त्वकार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो. तर दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे? तर दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी दत्तांची मनोभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते.
तर दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाहीत. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. तसेच दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप, आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र हे विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. तसेच महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार होता. श्री नृसिंह सरस्वती महाराज हा दुसरा, तर श्री स्वामी समर्थ महाराज हा तिसरा अवतार आहे. तर या दत्त जयंतीला सर्व दत्तभक्तांसाठी, सर्व स्वामी भक्तांसाठी 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असतात त्या सेवा आता आपण पाहूयात. नंबर 1, कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात किंवा दत्त मंदिरात नारळ, खडीसाखर, हार अर्पण करून महाराजांना विनंती करून, जसे की माझ्याकडून या 7 दिवसांमध्ये सेवा करून घ्या अशी प्रार्थना करावी. नंबर 2, आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण सेवेमध्ये सहभाग घेणे. तसेच नंबर 3, या 7 दिवसांमध्ये शक्य झाल्यास श्री स्वामी समर्थ मठात किंवा केंद्रात आरतीला अवश्य जावे. नंबर 4, दररोज किमान 11 वेळा औदुंबर प्रदक्षिणा घालणे. नंबर 5, ज्यांना गुरुचरित्र पारायण सेवा करणे शक्य नसेल, वेळेअभावी पारायण करता नाही आले, तर त्यांनी श्री गुरुचरित्र अध्याय 14वा या 7 दिवसांमध्ये दररोज पठण करावा. नंबर 6, त्याचबरोबर दत्त महाराजांची दत्तभावनी या 7 दिवसात पठण किंवा श्रवण करणे. नंबर 7, श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे दररोज 21 अध्याय म्हणजे संपूर्ण पोथी वाचन करणे, पठण करणे, म्हणजे 7 दिवसात 7 पारायण करावेत. आणि हे शक्य नसल्यास किमान 3 अध्याय तरी पठण करावे, जसं आपण नित्यसेवेमध्ये करतो तसे. नंबर 8, दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रजप करावा. अखंड नामस्मरण करावे. या 7 दिवसामध्ये मांसाहार करू नये, परान्न वर्ज करावे. नंबर 9, दररोज किमान 3 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. नंबर 10, ज्यांच्याकडे किंवा ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी या 7 दिवसांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तशी वरील सर्व सेवा घरीच सेवा रुजू करावी. नंबर 11, वरील सेवा करताना तुम्हाला काही इच्छापूर्तीसाठी सेवा करायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करून सेवा करू शकता. शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज हे योग्य वेळ आली की आपल्याला आपल्या सेवेचे फळ नक्की देतं. वरीलपैकी कोणतीही सेवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.